लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पैठणमधून। महाराष्ट्र परिवर्तनाची वाट पाहत असून गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले। पैठणला महाराष्ट्र स्वाभिमान सभेनिमित्त आदित्य ठाकरे आले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माहेश्वरी धर्मशाळा उबाठा शिवसेना पदाधिकारी यांनी जोरदार रोड शो केला। पैठण शहरात महाराष्ट्र स्वाभिमानी सभेनिमित्त युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता त्याचा भव्य रोड शो चालू असताना बस स्थानक चौकात मराठा आंदोलकांनी आरक्षणाचा जबाब विचारला। आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले असता उबाठा कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांना विरोध केल्याने धक्काबुक्की झाल्याने गोंधळ उडाला। ओबीसी मधून आरक्षण द्यावे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पैठणच्या माहेश्वरी धर्मशाळा येथे या कार्यक्रमाप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींसह विविध पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उबाठा शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता पाटील गोरडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत केले। यावेळी तालुका प्रमुख मनोज पेरे पाटील, सचिन घायाळ, बद्रीनारायण भुमरे, अंकुश रंधे, अक्षय शिसोदे, राखी राजू परदेशी, शुभम पिवळ, अजय परळकर आदींची उपस्थिती होती। यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते संपून गेले। महाराष्ट्र परिवर्तनाची वाट पाहतोय। यंदा राज्यभर मशाल पेटणार असून त्यामुळे पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेचा भगवा फडकेल। गद्दारांना धडा शिकवा असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले। दोन वर्षापूर्वी नुकतीच गद्दारी झाली होती, निष्ठायात्रा काढली होती आणि तसंच कुठेही कार्यक्रमाचे काही नियोजन न करता आदित्य साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख पैठण येथे आले असता सकल मराठा समाज पैठण यांनी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एक संविधानिकरित्या निवेदन देऊन त्यांना आज आम्हाला विचारणा करायची होती की बाबा 1 वर्षापासून मनोज पाटील जरांगे यांचं मराठा समाजाला ओबीसीतून 50% आतून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहेत का? जर पाठिंबा असेल तर 1 वर्षभर तुम्ही काय केलं असा आम्ही त्यांना प्रश्न विचारणार होतो, त्यांना निवेदन देणार होतो। पण येथील काही स्थानिक शिवसेनेच्या काही ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही जातीवंत मराठा आहोत, आम्ही मावळे आहोत, आम्ही त्यांना जशाच तसा जबाब दिला आणि आदित्य साहेब यांना आम्ही प्रश्न विचारले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ।